खूप सुंदर आहे हे आणि अगदी जसे सोन्याचे दागिने असतात त्या पद्धतीचे डिझाईन्स आणि रेखे. व्हेरी नाईस. सो किती सुंदर इयर कफ आहे बघा. मोर आहे इथे, मोत्यांचे डिझाईन आहे, प्रॉपर मोरपंख जसा आहे त्या पद्धतीने. आणि वेडिंग असेल किंवा तर तुम्हाला संक्रांतीच्या वेळेला घालण्यासाठी म्हणून हवंय, पण हे सगळं हँडमेड असल्यामुळे हे सगळं इथे बनतं, त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्याचं सगळ्या गोष्टी नाजूक वगैरे किती छान पद्धतीने मेंढे पण किती क्लास डिझाईन दिसते बघा. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. 2026 मध्ये ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्या ब्राईड्सना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. मकर संक्रांती स्पेशल हँडमेड ज्वेलरीचे वाणाचे ऑप्शन्स पाहिजे आहेत तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठमोळे दागिने अगदी उत्तम क्वालिटीचे, प्रीमियम क्वालिटीचे आणि महत्त्वाचं म्हणजे हँडमेड दागिने पाहिजे असतील, अगदी युनिक टच असलेले, तर मग तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आज मी खरेदीला आलेली आहे बहावा क्रिएशन्स या ब्रँडला भेट द्यायला. 2012 मध्ये घरातून ह्यांनी या ब्रँडची सुरुवात केली आणि आज आता त्यांचं स्वतंत्र एक मोठा ज्वेलरी स्टुडिओ आहे ठाणे वेस्टमध्ये. या एरियाला चरई एरिया असं म्हणतात. या एरियामध्ये आल्यानंतर दाजी रामचंद्र रोड या रोडवरती तुम्हाला सुशीला अपार्टमेंट पाहायला मिळणार आहे. तिथेच अगदी ग्राउंड फ्लोअरला बहावा क्रिएशन नावाचा स्टोअर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हँडमेड मराठमोळे दागिने आहेत. आणखीन एक खास गोष्ट सांगून देते, तुम्हाला जर ज्वेलरी मेकिंग शिकायची आहे, म्हणजे दागिने कसे बनवायचे किंवा कसे तयार करायचे, तर त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल पण आहे. त्याच्यावरती ट्युटोरियल्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्हाला दागिने बनवायचे आहेत तर त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला उत्तम क्वालिटीचं कुठे मिळेल, तर त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला आता जास्त वेळ वाया न घालवता वैशाली ताई यांना भेटूयात. यांचाच ब्रँड आहे बहावा क्रिएशन आणि त्यांच्याकडे कोणकोणते दागिने आणि कसा त्यांनी वेगळा टच प्रत्येक दागिन्याला दिलेला आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे बहावा क्रिएशन या ब्रँडला आपण भेट देतोय आणि वैशाली ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऐश्वर्या, तुमचं पुन्हा एकदा भावा क्रिएशनच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर आपल्याकडे जे काही दागिने आहेत, एकतर ते USPs की तुमचे स्वतःचे डिझाईन्स आहेत, दुसरं म्हणजे मराठमोळा टच तुम्ही प्रत्येक दागिन्याला देण्याचा प्रयत्न केलाय आणि सोबत तुम्ही क्लासेसही घेता आणि तुमचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मेकिंगच्या वगैरे पण गोष्टी असतात. सो या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्याला प्रेक्षकांना द्यायची आहे आणि कोणकोणते दागिने, काय प्राइस रेंज आहे ते सगळं आपण प्रेक्षकांना सांगूया. सुरुवात कुठून करतोय? सुरुवात आता येणारा जो आपला पहिला सण आहे हा मकर संक्रांतीचा आहे. तर मकर संक्रांतीसाठी काही अगदी जुजबी रेंज आपल्याकडे आहे आणि खूप प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि कमी दरामध्ये आहे. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकता की ह्या ठिकाणी इनविजिबल नेकलेस गेल्या वर्षी आपण लॉन्च केले होते आणि कमल डिझाईन, पुतळी डिझाईन, हे एक चंपाचे काही डिझाईन आहेत आणि याची स्टार्टिंग रेंज जी आहे ही 220 250 पर्यंत आहे. विथ इयरिंग, विदाउट इयरिंग दोन्ही ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. सगळे मेक टू ऑर्डर, म्हणजे ऑर्डर प्रमाणे बनवून आपण ह्या ठिकाणी क्लायंटला देऊ शकतो. म्हणजे इन केस समजा हे ग्रीन कलर आहे, ह्याच्यामध्ये समजा मला पिंक कलर वगैरे दुसरं हवंय तर हे तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता. अरे वा, ग्रेट. आणि त्याच्यामध्ये लहान मुलींच्या पण छोट्या बांगड्या इथे पाहायला मिळत आहेत. किती सुंदर वाटतंय. लहान मुलींचे मिळत नाहीत ना पारंपरिक अशा. एक्झॅक्टली, अगदी 2 ते 3 वर्षाच्या मुलींपासून हे घालू शकता. आणि ज्या वेळेला आपल्याला मदर आणि लेकीचं असं कंबाईन ट्विनिंग करायचं असेल त्यावेळेला आपण मॅचिंग ह्या बँगल्स आपण नक्कीच देऊ शकतो. खूप सुंदर आहे हे आणि अगदी जसे सोन्याचे दागिने असतात त्या पद्धतीचे डिझाईन्स आणि रेखे. व्हेरी नाईस. अरे वा, मुंडावळ्या वेडिंग सीझन साठीच्या आणि ही आपली कमल डिझाईन ज्वेलरी मधली एक मुंडावळी हा एक प्रॉडक्ट आहे आणि ह्याची आपली स्टार्टिंग रेंज आहे ती 1250 पासून चालू होते. अप टू जर आपण कॉम्बो घेतला, कमल डिझाईनचा खूप ट्रेंड करतोय आपला, अजिबात स्टॉक स्टुडिओमध्ये राहत नाहीये, मेक टू ऑर्डरच अवेलेबल आहेत. तर हा आपला स्टार्टिंगचा जो कॉम्बो आहे हा 6900 पासून ते 22,500 पर्यंतचा पूर्ण कॉम्बो आहे. म्हणजे सिंगल एक पीस पासून ते आपण पूर्ण ब्राईडचा अख्खा कॉम्बो या ठिकाणी आपण कस्टमाइज करून ब्राईडचा अख्खा कॉम्बो. म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते दागिने? म्हणजे त्यामध्ये अगदी आपला जो पारंपरिक मराठी दागिना आहे चिंचपेटी नेकलेस, तर त्यासाठी आपण चोकचे 3 ते 4 ऑप्शन कमल डिझाईन मध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तसंच एक मिडलेन नेकलेस असतो किंवा लॉंग नेकलेस असतो, बँगल्स असतात, मॅचिंग नथ असतात, त्यानंतर खोपा असतो म्हणजे हेअर ॲसेसरीज मध्ये खोपा, त्याच्यानंतर हेअर बन, इयर चेन वगैरे असे सगळे जेवढे म्हणजे अगदी पैजण पर्यंत ह्या कमल डिझाईन मध्ये आणि सगळ्याच आपल्या सिग्नेचर डिझाईन मध्ये हे सगळे असे दागिने
अवेलेबल असतात. फक्त वेटिंग असतं. सो ते बनवून घ्यायला वेळ लागतो आणि ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट आपण हे सगळे बनवतो. अरे वा, मस्त. सो ज्यांचं अपकमिंग म्हणजे 2026 मध्ये ज्यांचे लग्न ठरलेत, तुम्हाला स्वतःचे लग्नाचे दागिने सगळ्यांपेक्षा वेगळे हवेत, तर कनेक्ट टू बाहवा क्रिएशन आणि वैशाली ताई. बरं, संक्रांत स्पेशल वाणाचे ऑप्शन्स तर पाहिले आपण दागिन्यांमध्ये. अजून कोणकोणते दागिने आहेत आपल्याकडे? अजून आता आपण या ठिकाणी बघू शकता की ब्रायडल साठी आपल्याकडे इयर कफ जे आहेत ते असे मोठे असे लागतात. तर या ठिकाणी असे खूप वर्क केलेले असे हँडमेड हे सगळे आपल्या सिग्नेचर डिझाईन आहेत. तर ह्या पद्धतीचे तुम्ही इयर कप बघू शकता जे पूर्ण कानभर होतात. हो, ऍक्च्युली सुंदर वाटतंय ना हे. वाव, माझ्याकडे आहे ते. ट्राय करू शकता. हा पण एक मोगरा इयर कफ आहे आपला. येस, मी हा एक लावून बघते. सो आपण प्रेक्षकांना दाखवूया. सो हे जे आहे ना, हे वरच्या बाजूला कानाच्या इथे तुम्हाला अडकवायचं असतं साधारण, सो दॅट ते सेट व्यवस्थित राहील. पण मी असं वरून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे अशा पद्धतीचं दिसणार आहे साधारण. सुंदर वाटतंय ना. दिस इज सुपर प्रिटी. हे नवरी मुलीची आई बहीण वगैरे असतात जवळचे आहेत ना, ते पण घालू शकतात वेडिंग मध्ये. आणि हे सगळ्या टेक्निकली खूप साऊंड आहेत सगळ्या आपल्या सिग्नेचर डिझाईन की युनिव्हर्सल नेकला बसले पाहिजेत असे आपले पूर्ण चोकरच्या डिझाईन असतात. तसंच इयर कफच्या पण हे ऍडजस्टेबल असं असतं की कानाचा साईज जरी छोटा मोठा असेल तरी ते कम्फर्टेबली विअर करू शकतात आणि अख्खा दिवस जरी घातले तरी खूप हेवी नाही वाटणार. अगदी. तर तसं आपलं आणि हे कम्प्लिटली हँडमेड आहे. सो तुम्ही प्रत्येकाचं काम बघू शकता, किती युनिक आणि किती क्लासी दिसतंय. म्हणजे सगळं काही व्यवस्थित एकामेकामध्ये व्यवस्थित त्यांनी विणलेलं आहे, किंवा तर आपण म्हणतो ते प्रॉपर वर्क आहे. त्यामुळे हे तुटण्याची किंवा पडण्याची पण भीती नाही. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मेन इव्हेंटच्या दिवशी काही ह्याच्यातनं पडू नये किंवा तुटू नये ही भीती असते प्रत्येकीला, तर तसं अजिबात ह्याच्या बाबतीत होणार नाही. खूप सुंदर डिझाईन आहे ही पण. खूप मस्त मस्त डिझाईन. आणि एक तर खूप कमाल डिझाईन. ॲक्च्युली मला असं सांगायला आवडेल की मोराची डिझाईन ज्यांनी खूप जास्त व्हायरल केली किंवा ज्यांच्यामुळे मोराची डिझाईन इंडस्ट्रीमध्ये गाजली, त्या म्हणजे वैशाली ताई आणि बाहवा क्रिएशन. सो त्यांच्यातला इयर कफ आपण आता सध्या पाहणार आहोत, पण ह्याच्यामध्ये पण बरेच त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, राईट? प्रोडक्ट होतात ह्याच्यामध्ये ब्रायडलचा आपण पूर्ण कॉम्बो बनवतो. म्हणजे थोडक्यात आपण माथापट्टीपासून ते अगदी तुमच्या पैजण पर्यंत आणि टोयरिंग पर्यंत सगळे दागिने बनतात. वाव, असं आहे. किती छान. सो ऍक्च्युअल मध्ये मोरपंख डिझाईन म्हणू शकतो ना आपण याला. मोरपंख डिझाईन. सो किती सुंदर इयर कफ आहे बघा. मोर आहे इथे, मोत्यांची डिझाईन आहे, प्रॉपर मोरपंख जसा आहे त्या पद्धतीने, आणि असा झुमका. आणि अगेन तुम्ही हे जर बघितलं तर ताई जसं म्हणाल्या, बाकी हे इथे बनतं त्यामुळे हे अगदी लवचिक आहे, त्यामुळे असे कानाच्या मागे टोचणाऱ्यातलं नाहीये. मस्त. पण अगदी तेवढं तुम्हाला इथे तो व्यवस्थित कानावरती राहील अशा पद्धतीचं आहे. अगेन सी. सो एक साधारण हे अशा पद्धतीचं लुक देईल. प्रिटी आहे, मस्त ना. आय थिंक हे नॉर्मल जे आपण साड्या सहावारी नेसली त्याच्यावरही छान दिसेल. आणि सिंगल स्टफ सुद्धा तुम्हाला घातला तरी तो एक थोडासा हटके लुक देतो. अगदी. हो, काही महिलांचं असतं ना दिसतो तर त्याच्यामुळे थोडासा हटके लुक अगदी येतो. आणि एक तुम्ही नोटीस केलं असेल की प्रत्येक दागिन्यामध्ये तो मराठमोळा टच, मोत्यांचा जो मेन पार्ट आहे, सगळ्या दागिन्यांमध्ये तो दिसून येतोय. की असा एकही दागिना नाहीये ज्याच्यामध्ये मोतीचा वापर नाहीये. मोती मराठमोळ्या दागिन्यांमधला अगदी पाहिजेच. मराठी म्हटलं की आपल्याला मोती हा पाहिजेच. अगदीच. आणि अजूनही पुढे कितीही वर्ष मोती आपल्या मराठी माणसाला तर आवडणारच. अगदी. आणि ते दागिन्यांमध्ये तर पाहिजेच. हा, तो असा सेंट्रलाइज आपण ठेवलेला आहे. मस्त. असं. हे काय आहे नवीन? हे बाजूबंद आहे आणि तो पण ऍडजस्टेबल आहे. अरे वा. हा, हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच महिलांना असं कधी कधी हे होतं ना की आमचे बाजू थोडे जास्त मोठे असतील तर मग ते कसं बसणार, घालता येत नाही. अगदी. सो हे खूपच छान आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं हँडमेड आहे, आपल्या इथे बनतं. एक्झॅक्टली. अरे वा. आणि आपल्याकडे साधारण इयर कफची किंमत काय जाते? इयर कफची आपली 1550 पासून स्टार्टिंग आहे, अप टू 2300 पर्यंतची रेंज आहे. हे सिंगल स्टफ आहे. जसं आपण त्याचा कॉम्बो घेणार तर त्याचा मोरपंख ज्वेलरी जी आहे त्याचे नॉर्मली आपला 22 ते 20 हजारापर्यंत पूर्ण कॉम्बो जातो. जसं की आपण बोललो की माथापट्टी टू टोयरिंग पर्यंत सगळं आपण जर घेतलं तर. ओके, ग्रेट. इथे मला खूप सुंदर असं मंगळसूत्रही दिसतंय. आणि इनफॅक्ट तुम्ही घातलंय तोही डिझाईन फार असं, ते डिझाईन फार वेगळं. ही कमल डिझाईन मधलीच एक वन ऑफ द डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये पण कमलमध्ये आपल्याकडे 2 ते 3 प्रकार बनतात. तर त्यामधलं हे मंगळसूत्र आहे. अगदी कॅज्युअल वेअर पण तुम्ही त्याला, म्हणजे असं लाईट वेअर असेल, आपल्या घरातलं फंक्शन असेल, थोडंसं वेगळं दिसायचंय पण तरी पण हायलाइटेड नाही राहायला पाहिजे. सो तुम्ही सिंगल असा एखादा दागिना
घालू शकतो. अगदी असं आहे. आणि इथे हा एक सुंदर, हा पण असे सगळे हे सध्या ट्रेंडिंग असे दागिने आहेत, सगळे ट्रेंडिंग असे डिझाईन्स आहेत. याची साधारण किंमत कशी जाते? हो, आपल्याकडे पर्ल डिझाईन ज्वेलरी जी आहे त्याची स्टार्टिंग रेंज जर आपण बघायला गेलो मंगळसूत्रामध्ये स्पेशली, तर 650ला हे असे विथ इयरिंग स्टार्टिंग रेंज आहे त्याची. आणि सेम आपण मंगळसूत्रामध्ये थोडीशी वर्कवाली अशी जर डिझाईन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे अगदी अप टू 36 इंचेस लॉंग पर्यंत विथ इयरिंग 1550 पर्यंत जाते. म्हणजे तुम्ही जसा प्रॉडक्ट घ्याल त्या पद्धतीने आपण ती रेंज जी आहे ती सेट करू शकतो. ओके. तिथे आणखीन एक खालती खूप सुंदर असा सेट आहे, तो पूर्ण सेट घेऊ शकता. इकडे आपण प्रेक्षकांना जवळून दाखवूया. किती मस्त दिसतोय बघा मंडळी. हे आय थिंक वेडिंग असेल किंवा तर तुम्हाला संक्रांतीच्या वेळेला घालण्यासाठी म्हणून हवंय, पण तुम्हाला हलव्याचे दागिने नकोय, तुम्हाला थोडासा असं पारंपरिक टच हवाय, तर हा असा सेट तुम्ही घेऊ शकता. किती मस्त वाटतोय हा. आणि ह्याच्या मंगळसूत्राची किंमत साधारण कशी आता आपण जर कॉम्बो बघितला हा तर 3600 3700 पर्यंत डिपेंड करेल की आपली मंगळसूत्राची लेंथ किती आहे, नंबर ऑफ फ्लॉवर्स तुम्हाला किती पाहिजे आहेत, तर त्या रेंज मध्ये आहे. फक्त मंगळसूत्र जर आपण बघितलं तर 1350 24 इंचेस लॉंग मंगळसूत्र विथ इयरिंग मस्त असं येऊ शकतं. ग्रेट. असं आहे. सुंदर. खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत मंगळसूत्रामध्ये. सो तुम्ही ऑफकोर्स स्टोअरला भेट द्या किंवा त्यांची वेबसाईट आहे त्यावरनं पण तुम्ही शॉपिंग करू शकता. बरं ताई, हे सगळं हँडमेड आहे राईट? सो आता तुम्हाला इथे सिल्वर बटन पाहिलं मी युट्यूब वरती. सो तुमच्या पेज वरती म्हणजे युट्यूब चॅनल आहे ताईंचं, बहावा क्रिएशन नावाने राईट? सो त्याच्यावरती तुम्ही काय काय नेमकं दाखवता, म्हणजे काय शिकवता त्यामध्ये? आता आपला जो चॅनल आहे जवळजवळ 5-5.5 वर्ष झाली चॅनलला, आणि चॅनलवर मेकिंगचे जे व्हिडिओ आहेत तर त्याचा कन्सेप्ट माझा असा होता की पब्लिक ट्युटोरियल जी आहेत, जी व्हिडिओ जवळजवळ 250-300 ट्युटोरियल्स आहेत पब्लिक, आणि ह्याच्यामध्ये एनीबडी कॅन डू, म्हणजे जो ह्या फील्डमधले ज्याला आवड आहे तो तर बनवू शकतो, पण ज्याला अगदी टाइमपास म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं, कोणाला तरी गिफ्ट द्यायचंय, असा कंटेंट जो आहे तो आपला पब्लिक कंटेंट आहे. ओके. चॅनलवर म्हणजे साधारण कोणताही इथला जो दागिना आपण आता पाहतोय हे सगळं त्याच्या मेकिंग पण इझी टेक्निक्स ज्या आहेत त्या आपण पब्लिकली आहेत. आणि जर आपल्याला त्याच्या पुढे जाऊन ऍडव्हान्स आणि एक ऍज अन प्रोफेशन जर चालू करायचं असेल तर पेड कंटेंटही चॅनलवर अवेलेबल आहे. किती मस्त. मंडळी, तुम्हाला जर चॅनल पाहायचं असेल ताईंचा तर स्क्रीनवर कोणत्या नावाने तुम्ही त्यांचं चॅनल सर्च करू शकता ते पाहू शकता. शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्यांचं जे लिंक आहे पेजचं ते देणारच आहे. सो त्याच्यावरती जाऊन तुम्ही अगदीच चेकआउट करू शकता. आणि आणखीन एक कमाल गोष्ट म्हणजे वरती त्यांचा, म्हणजे हा तर ग्राउंड फ्लोअरचा सेक्शन आहे, पण वरती त्यांचं मेकिंग होतं, ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्ट कसं बनतंय ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. शिवाय आणखीन एक सेक्शन आहे जिथे रॉ मटेरियल्स जर तुम्हाला घ्यायचे आहेत तर तेही तुम्ही घेऊ शकता राईट? सो त्याची शॉपिंग कुठून करू शकतो आपण? कसं आहे, आता ठाण्यातला जो असेल, मुलुंडमधला किंवा मुंबईतला जो काय क्लायंट बेस आहे किंवा जो क्रिएटर आहे ज्याला रॉ मटेरियल आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तो ऑफलाईन इथे स्टोअरला व्हिजिट करू शकतो. सेम आपला ऍड्रेस आहे आणि वरती आपला मेझानीन फ्लोअरला त्याचं स्टोअर आहे. आणि जो इथपर्यंत फिजिकली पोहोचू शकत नाहीये त्यांना bahawamart.com ही आपली वेबसाईट आहे स्पेशली फॉर रॉ मटेरियल. तुम्ही डिरेक्टली वेबसाईट व्हिजिट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा किती छान छान गोष्टी आहेत ना, शिकायलाही मिळतंय, ऑनलाईन शॉपिंगही करायला मिळते. शिवाय तुम्हाला एखादा ज्वेलरी सेट स्वतःच्या वेडिंगसाठी वगैरे कस्टमाइज करून घ्यायचंय तर त्याचीही सुखसुविधा इथे आहे. मस्त. चलो, विल कम बॅक टू द डिझाईन्स. अजून काही तर किती गोड आहे. आणि हे ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर ते एकामध्ये एक ज्या पद्धतीने व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे ना ते खूप छान दिसतंय आणि खूप नाजूक अशी किती वेगळी डिझाईन आहे. चोकरचा मी एक स्पेसिफिकेशन मुद्दाम तुम्हाला सांगेन की जे मी मगाशी बोलले की युनिव्हर्सल नेक साठी आपण हे करतो, तर तुम्ही हा असा बघितलात, हा पूर्ण वायर मध्ये बनलेला पीस आहे, अगदी स्ट्रेट होऊ शकतो. आणि परत जसा नेकची साईज असेल त्या नेकच्या साईज प्रमाणे हा फिटिंग होतो. तर अशा पद्धतीच्या आपल्या सगळ्यात सिग्नेचर डिझाईन ज्या आहेत त्या आपण टेक्निकली खूप साऊंड बनवतो, तर त्यामुळे त्याचं फिनिशिंग त्या लेवलचं येतं आणि कस्टमर आपला रिपीट होतो. व्हेरी नाईस. आणि हे असं असेल ना तर हे लहान मुली पण वापरू शकतात आणि ज्या आपल्या घरातले सिनियर्स आहेत तेही वापरू शकतात. मी हे घेऊ शकते हातात. हे खूप सुंदर आहे. आणि हे बघा ऍक्च्युअल मध्ये त्याचं काम तुम्ही बघू शकता. हे सगळं हँडमेड असल्यामुळे हे सगळं इथे बनतं, त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्याचं सगळ्या गोष्टी नाजूक वगैरे किती छान पद्धतीने मेंटेन करण्यात आलेलं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये दिस इज सुपर प्रिटी. मस्त दिसतंय ना. सो हे आणि एखादं मोठं मंगळसूत्र आणि कानातले, युअर लुक इज डन.
सो नेक्स्ट काय बघतोय आपण? ह्या ठिकाणी ब्रास बेस आणि थोड्याशा वर्क केलेल्या अशा आपल्या बँगल्स आहेत. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एकदम ग्लॉडी लुक नाही आहे. ही आपली बकू डिझाईन जी ज्वेलरी आहे त्याच्यावर ह्या अशा मॅचिंग बँगल्स असतात आणि ह्याची रेंज जी साधारण आहे 2000 अँड अबाव अशीच आहे. त्यानंतर इथे ही पुतळी डिझाईनच्या जी ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीच्या बँगल्स बनतात. सेम प्रत्येक डिझाईनवर जसे लॉरियलचा नेकलेस आहेत त्याच्याबरोबर अशा ह्या बँगल्स बनतात. तर ह्या सगळ्या ज्या बँगल्सची रेंज तुम्ही बघताय ही सगळी ह्याच रेंजमध्ये आहे. जे हँडमेड आहेत आणि प्रीमियम क्वालिटीमधले आहेत ते 2000 अँड अबाव ह्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतील. मस्त. हे आम्ही फार लिमिटेड दाखवतोय. ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येणार आहे. आता इथे येऊयात नथींवरती. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे प्रत्येक नथ युनिक आहे आणि हे बघा ही तर हँडमेड आहे. किती सुंदर दिसते आणि अगेन मोत्यांचा वापर त्याच्यामध्ये आहे, डायमंडचा वापर त्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हे मला खूप आवडलंय. हे बघा ह्याच्यात ना नावं आहेत. सो तुम्हाला तुमच्या आहूंचं नाव लिहून घ्यायचं असेल म्हणजे तशी नावाची नथ हे खूप ट्रेंड केलं खरं तर. सो अशी वेगवेगळी नावं लिहिलेली तुम्हाला दिसणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे तुम्हाला सेम डिझाईन जर तुम्हाला पिअर्स मध्ये पाहिजे असेल तर तशी बनते, प्रेस मध्ये पाहिजे असेल तर तशी बनते. अरे वा मस्त. अगेन इथे थोडी वेगळी. ही कशी आहे? हे चापाच्याच नथ आहे. ओ खूप सुंदर आहे. सो हे पण किती क्लास डिझाईन दिसते बघा. अगेन जसं मोराचं जसं होतं मोरपंख त्या पद्धतीमध्ये तुम्हाला अशी इथे नथ पाहायला मिळणार आहे. खूप युनिक डिझाईन्स आहेत ऑफकोर्स. आणि ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते आपली? 650 पासून आपल्या नथ ज्या आहेत त्या हँडमेड मध्ये आणि अप टू 2300 पर्यंतची रेंज आहे. जसं की आपण नावाच्या नथी जर बघितल्या तर 1750 ऑनवर्ड्स नावाच्या नथींची किंमत आहे. नॉर्मल जर आपण घेतल्या तर 650 ऑनवर्ड्स आहेत. तर डिझाईन टू डिझाईन आपल्या प्राइस ज्या आहेत त्या चेंज होणार आहे. मस्त. लग्न सराईमध्ये नावांची नथ फार चालली. आणि जर रेग्युलरली यूज करायची तर अहो लिहिलेलं वगैरे असतं ना ते खूप चाललंय अलीकडे. ग्रेट. नेक्स्ट काय पाहतोय आपण? ह्या ठिकाणी काही असे इयर कफ आहेत जे आता सध्या खूप ट्रेंड करत आहेत. तर हे जस्ट आपल्याला अडकवायचे आणि हे डायरेक्ट पिअर्स्ड आहेत. हो तर यामध्येही अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत. या ऑफकोर्स आपल्या कॉम्बो मध्ये ह्या सगळ्या डिझाईन आपण क्लायंटसाठी करतो. सो अगेन इथे तुम्ही एक वेगळी डिझाईन पाहू शकता. ही परत ही एक वेगळी डिझाईन आहे. इथे पक्षी मोराची डिझाईन आहे आणि हे जे कमळ जे ताईंनी गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे तसंच तुम्हाला सेम डिझाईन मध्ये. व्हेरी नाईस. हे काय? आणि हे नावाचं पेंडंट आहे म्हणजे मंगळसूत्रामध्ये आपण वेअर करू शकतो किंवा ॲज अन ब्रोच पण आपण वापरू शकतो. हाही एकदम प्रीमियम क्वालिटी म्हणजे हाय गोल्ड मधलं हे आहे पीस आहे आणि हा स्पेशली आपला कस्टमाइज पीस बनतो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ब्राईड किंवा ग्रूम किंवा नवरा बायको कपल असंही कस्टमाइज करून घेऊ शकतो. हो म्हणजे ते हॅशटॅग वगैरे करतात ना अलीकडे. तर नवरा मुलगा म्हणजे नवरदेव आणि नवरी मुलगी त्यांची नावं घेऊन ते हॅशटॅग बनवलं जातं. तर तसं काहीतरी करून तुम्ही असं पेंडेंट पण बनवून घेऊ शकता. नेक्स्ट काय बघतोय आपण? ह्या ठिकाणी एक असे पर्लचा नेकलेस आहे थोडासा युनिक असा आणि रेंज जी आहे ती 1000 अँड अबाव अशी रेंज आहे. कम्प्लिटली हँडमेड आणि ज्यांना गिफ्टिंग साठी हे खूप छान ऑप्शन आहेत. राईट आहे आणि कुठल्याही एज ग्रुपला आपण देऊ शकतो अगदी. आणि अगेन पर्ल कॉम्बिनेशन आहे त्यामुळे कोणत्याही आउटफिट वरती जाऊ शकतं. आणि ह्या सेम डिझाईन मध्ये आपल्याकडे जसं की हा गोल्डन क्रीम कलरचा पर्ल आहे तर ऑफ व्हाईट कलरच्या पर्ल मध्ये पण ही सेम डिझाईन. अरे वा ग्रेट. मस्त. या ठिकाणी हा एक चिंचपेटीचा नेकलेस आहे. इथेही आपण ग्रीन कलर, पिंक कलर, रेड कलर अशा तिन्ही डिझाईन मध्ये ही चिंचपेटी बनते. वाव. मला आता एक विचारायचं आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हँडमेड आहे पण मग पॉलिश किंवा त्या गोष्टींची तुम्ही कशी काळजी घ्यायची किंवा त्याच्याबद्दलचे काही तुमच्या सर्व्हिसेस आहेत का? समजा काही ते रिपेअर करायचंय किंवा त्याची गॅरंटी वॉरंटी असे बरेच प्रश्न उद्भवतात वेन इट इज हँडमेड. तर त्याची मला माहिती द्या ना की हाऊ इज इट? हँडमेड जर आपण बघितलं तर एकाच नेकलेसमध्ये किंवा एखाद्या स्टफमध्ये आपल्या वेगवेगळ्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलं जातं. ओके. सो गॅरंटी वॉरंटी जर आपण बघितली तर क्लायंटने जर व्यवस्थित ते हँडल केलं जे व्यवस्थित जर वापरलं तर खूप छान. म्हणजे माझ्याकडे 3-3, 4-4 वर्ष सुद्धा क्लायंट जे आहेत ते घेतलेले आणि आता रिपीट झालेले पण आहेत. सो आपण क्लायंटच्या रिव्ह्यूज वरनं जरी बघितलं तरी क्वालिटी इज द बेस्ट आहे. दुसरं म्हणजे मटेरियल जे
आपण वापरतो हे ब्रास बेस आणि हाय गोल्ड पॉलिशचं वापरतो. सो मटेरियलच क्वालिटीचं वापरलेलं असल्या कारणाने जरी थोडंसं हँडलिंग रफ असेल तरी सुद्धा ते वर्षानुवर्ष टिकतं. राहू शकतो. व्हेरी नाईस. हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण हँडमेड बोलतो तेव्हा. सो हे तर खूप सुंदर आहेत, पण इथे जर सेटअप पाहिला तर सेटअप मध्ये पण तुम्ही बघू शकता की डिस्प्लेला पण इतके सुंदर दागिने लावण्यात आलेले आहेत. ताई मला एखाद दोन ह्यातले बेस्ट पीसेस दाखवा. आता तुम्हाला इथेच असा हा पुतळी डिझाईनचा चोकर आहे हा, आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या खालच्या ज्या आहेत ह्या पुतळ्या आहेत, आणि इथे आपण हे कंबाईन केलं आहे. ही आपली सिग्नेचर डिझाईन खूपच हिट गेलेली आहे, आणि ह्यामध्ये सुद्धा सगळ्या पद्धतीचे दागिने एखाद्या ब्राईडसाठी पाहिजे असतील तर पूर्ण मिळतात. हा आपला चोकर विथ इयरिंग असा हा सेट आहे. पण हा कॉम्बिनेशन किती छान आहे. म्हणजे पुतळी हाराला इतकं सुंदर ते मोत्यांचं काम, आणि मेन हे चोकर आहे तरी किती सुंदर पद्धतीचं मोत्यांचं त्याला मोत्यांची माळ देण्यात आलेली आहे. खूप कमाल डिझाईन आहे ही, आणि अगदी एक्सक्लुझिव्ह. हा पण आपण जर असा काढून बघितला तर हा पूर्ण जो पीस आहे हा असा सरळ होतो. अरे वा, ग्रेट. तुम्ही कसंही त्याला यूज केलं, बेंड केलं, काही केलं तरी तुमच्या कुठल्या पण गळ्याला, म्हणजे आईने जर घातला असेल तर तिची बहीण पण घालू शकते, तिची मुलगी पण घालू शकते. अगदी असे आपले सगळे चोकरचे जे सेट आहेत किंवा बाकीचे जे सेट आहेत तिथे आपण तेवढं वर्क करतोय. मस्त. आणि कानातले पण बघा तेवढेच भरलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने गळ्यातलं भरलेलं आहे त्या पद्धतीनेच कानातलं पण तितकंच नाजूक काम करून ते तितकंच भरीव आणि रेखीव करण्यात आलंय. गुड वन. मला हा पण एक सेट दाखवा ना, जो मगाशी तुम्ही दाखवत होता. तो ऍक्च्युली मोराची डिझाईन आणि मोत्यांचं हे कॉम्बिनेशन आहे, आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की चोकर, मंगळसूत्र आणि त्याच्यावर 2 इयरिंग असा हा पूर्ण सेट आहे. इथेही तुम्ही बघितलात तर कॉम्बो आहे हा आपला. तर त्यामुळे 3600 ऑनवर्ड्स आहे. डिपेंड करेल की क्लायंटला कुठले कुठले प्रॉडक्ट त्या पर्टिक्युलर डिझाईन मध्ये पाहिजेत. बरोबर. सो अगेन मंगळसूत्र, कानातले, हा पण तुम्ही जर चोकर टाईप पाहिला तर इतका उठावदार आणि भरलेला तो दिसतोय की कोणत्याही काठपदराच्या साडीवरती सुंदरच दिसणार आहे. म्हणजे तो मराठमोळ्या दागिन्यांचा जो पारंपरिक टच जो एका दागिन्यात देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता की ते किती वेगळं पण देते प्रत्येक दागिन्याला. व्हेरी नाईस. या ठिकाणी मुद्दाम ऐश्वर्या तुम्हाला मी हा एक सेट दाखवेन. या ठिकाणी आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन जी ठुशी आहे त्याला थोडासा आपण फाटा देत असा महाराणी ठुशी ही डिझाईन आपण इथे केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी क्लोजअप बघू शकता की इथे ऍडजस्टमेंट आहे. हा, इथे. हा, आणि हा पण पीस असा पूर्ण जो आहे तो पूर्ण ओपन करता येतो, त्यामुळे तशाच पद्धतीने त्याची धाटणी आहे. आणि एकच पीस घालावा, महाराणीचा लुक येतो अगदी. आणि किती मस्त एकदम भरलेला आहे ना तो सेट. क्लासच दिसतोय. तुम्ही त्याचे इयरिंग मॅचिंग बघू शकता. प्रत्येक सेटवर आपल्याला मॅचिंग इयरिंग आपण त्या डिझाईन नुसार केलेले आहे. हा, ऍक्च्युअल मध्ये सी मस्त दिसतं ना. म्हणजे पैठणी साडी, मंगळसूत्र हे आणि कानातले, आणि हातामध्ये सुंदर असे कडे, मस्त लुक होईल. छान दिसतंय हे. आणि मेन मला साईज त्याची आवडली आहे. कारण की ते एकदम असं मोठं नाहीये, व्यवस्थित मीडियम आयडियल साईज आहे, जी कोणत्याही साडीसोबत छान दिसेल, पण जास्त भरलेलं हेवी बटबटीत नाही दिसणार. तितकं छान सुंदर डिसेंट एलिगंट लुक त्याचा दिसून येईल. आणि अगेन हा पण हार किती मस्त दिसतोय. हार आहे आपला टिपिकल ट्रॅडिशनल, पण तरी आपण त्याला थोडा वेगळ्या मटेरियल मध्ये थोडंसं हेवी प्रीमियम क्वालिटी मध्ये ते बनवलेलं आहे. हे कम्प्लीट ब्रास बेस आहे. खूप सुंदर असं आहे, आणि तुम्ही कसाही वापरा. आणि मेन त्याच्यावरची जे तुम्ही प्रत्येक हे पाहिलं तर प्रत्येकावरची जी डिझाईन आहे लक्ष्मीची ती उठून दिसते. म्हणजे ठसठशीत अशी ती दिसून येते. पुतळी हारामध्ये युजली काय असतं, ते आतमध्ये कार्विंग असतं ना, त्यामुळे ते दिसून येत नाही ना. पण हे मस्त दिसतंय. हे बाहेरच्या बाजूला असं उठून दिसतेय फार. खूप सुंदर आहे हे पण. आता मला विचारायचं की ही साईज आहे, पण समजा मला पुतळी हार समजा छोटा हवाय, कारण की मी मध्यंतरी ना काही असे सोशल मीडिया आता बरेच लोक फॉलो करतात. तर समजा मला असं वाटलं की नाही, मी सोशल मीडियावरती एक पुतळी हाराची डिझाईन, पुतळी हार डिझाईन पाहिलेला आहे, तर मला त्या डिझाईन मध्ये म्हणजे थोडंसं युनिक करून हवंय, तर तसं तुम्ही देता की तुमचं स्वतःच आयडिएशन? बेसिकली आपल्या ज्या सिग्नेचर डिझाईन आहेत त्याच्यामध्ये एनी काइंड ऑफ कस्टमायझेशन असेल तर ते आपण बनवून देतोच. ओके. पण एखाद्याने आम्हाला रेफरन्स फोटो दिला आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे हँडमेड मध्ये ते बनवू शकत असेल तर डेफिनेटली वी विल डू. अरे वा, ग्रेट. खूप सुंदर. हे इतकं कमाल काम आहे, भारीच वाटतंय हे. म्हणजे मराठमोळे दागिने पाहावे, आणि ते म्हणतो ना की जसं जसं पुढे जनरेशन चाललंय त्यांनी ते
कंटिन्यू वापरावे तर त्यांच्यासाठी इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. म्हणजे त्यांना पारंपरिक टच काय असतो, मराठी दागिने कशाला म्हणतात, कोणत्या दागिन्याला काय म्हटलं जातं, त्याचं युनिकनेस काय, हे सगळं इथे जपलेलं दिसून येत आहे. व्हेरी नाईस. हे पण खूप छान आहे. ते वरचं दाखवा ना जे कमळाचं आहे ते, तर म्हणजे कमल डिझाईन दॅट इज सुपर प्रिटी. आणि त्याचे कानातले मला खूप आवडलेत. हे बघा, हे कानातले खूप सुंदर आहेत. आता हा जो चोकर आहे, हा कमलचा जो चोकर आहे, हा अजूनही आपण ह्याच्यामध्ये सेम थिंग की तुम्ही बघू शकता की परत तेच आलं की युनिव्हर्सल साईज आपण म्हणजे प्रत्येक दागिना flexible आहे. फ्लेक्झिबल ठेवलेली आहे. आणि ह्याचे तुम्हाला जे आवडलेले इयरिंग आहेत ते पण ह्या ठिकाणी मी दाखवते क्लोजअप शॉटमध्ये. हा बघा, हे मला खूप आवडलेत. कसलं भारी वाटतंय. डँगलिंग पण पाहिजे असेल आणि थोडासा मोठा असा जर लुक पाहिजे असेल तर त्याच्यासाठीचे हे इयरिंग आहे. हो, मला माझ्याकडे मी कानातल्यांचं तो माझ्या घरचे म्हणतात दुकान टाकशील तू, इतके कानातले आहेत. मला खूप म्हणजे मी एवढी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी नेकलेस मला म्हणजे गळ्यातलं मी एवढं प्रेफर नाही करत. म्हणजे मला काही जणींचं असतं ना की मी फक्त मेन इव्हेंट्सना घालणं प्रेफर करते, रोजच्या वापरात माझं एवढं गळ्यातलं चेंज करणं वगैरे नसतं. पण कानातले मात्र मला खूप आवडतात आणि प्रत्येक आउटफिट सोबत घालता येतात. सो हे कानातले तुम्ही साडीसोबत, एखाद्या ट्रेडिशनल ड्रेस सोबत वगैरेही घालू शकता. इतकं क्लास दिसतंय, मस्त वाटतंय ना, खूप छान आहे हे. आणि किती युनिक डिझाईन आहे. ही डिझाईन मी पहिल्यांदा पाहिली आहे. आणि आपली कमल डिझाईन मधला हा वन ऑफ द चोकर आहे. चोकरचे 4 प्रकार आहेत, 4 ते 5 प्रकार आहेत आपले कमल डिझाईन मध्ये. त्यातली ही एक डिझाईन आहे की जस्ट आपण ही आता लॉन्च केली आहे. आणि हे पण मंगळसूत्राचं पण पेंडंट तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याचं हँडमेड आहे, तर ते सगळं आतून किती व्यवस्थित पद्धतीने. आणि मेन ना हे हँडमेड आहे तर टोचत नाहीये. बऱ्याचदा असं असतं की हँडमेड आहे तर ते कुठे टोचणार वगैरे का, तसं नाही. प्रत्येकाची फिनिशिंग त्याकडे खूप बारीक लक्ष देण्यात आलेलं आहे. खूप सुंदर. आणि हे 3 लेयर्स आहे, अगेन 3 पदरी आहे, त्यामुळे तुम्ही एका छोट्या इव्हेंटला वगैरे पण घालू शकता किंवा लग्न सराई तर ऑफकोर्स यूज होईल. मस्त. आता इथे पण ना, तिथे मला मोराची एक डिझाईन दिसते, मला ती पण एक दाखवून द्या. आपण प्रेक्षकांना ती पण दाखवून देऊयात. तर आता मंडळी, सुरुवातीला जेव्हा आपण मोरपंखची नथ पाहिली तसेच आपण आता चोकर, कानातले आणि अजून वेगळे डिझाईन्स पाहणार आहोत. ताई, ह्याची माहिती द्या साधारण. हो नक्कीच ऐश्वर्या. मोरपंख डिझाईन मध्ये हा आपला जो चोकर आहे हा इतका हिट आहे की आतापर्यंत जवळजवळ 3.5-4 वर्ष झाली मोरपंख डिझाईन अजूनही आपण बनवतो आहोत. आणि हा जवळजवळ 2,500-1 हजार आपण प्लस ह्या चोकरच्या ऑर्डर्स घेतल्या असतील आतापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो चोकर बनला होता हा ह्या सेम डिझाईनचा, आणि आत्ता जो तुम्ही डिस्प्लेला पीस बघता आहात ह्याच्यामध्ये अजिबात डिझाईनमध्ये, मेजरमेंट्समध्ये अजिबात फरक नाहीये. सेम टू सेम आहे. हा, सेम टू सेम. एवढं आपण हँडमेडमध्ये परफेक्शन बघतो आणि देतो तेवढं क्लायंटला. तर तसेच मॅचिंग इयरिंग्स आहेत. चोकरमध्येही अजून 1-2 डिझाईन आहेत मोरपंख डिझाईन मध्ये. आपल्याकडे काय रेंज जाते साधारण ह्याची? साधारण ह्याची 1950 पासून स्टार्टिंग आहे विथ इयरिंग. सेम थिंग मोरपंख डिझाईन मध्ये सुद्धा आपले साधारण 2,000 पासून ते 22,000-23,000 पर्यंत, इव्हन 25,000 पर्यंतचे कॉम्बो आहेत. सेम माथापट्टी पासून ते पैजण आणि टोयरिंग पर्यंत सगळे दागिने आपले ह्या ठिकाणी बनतात. मोरपंख डिझाईन मध्ये ही एक मंगळसूत्राची डिझाईन आहे. एकदम नाजूक आणि एकदम असं छान, तुम्ही डेली वेअर पण करू शकता. त्याच्यामध्ये असा हा लॉंग नेकलेस आहे. याच्यावर प्रॉपर असा तन्मणी फील देतो. येस एक्झॅक्टली. म्हणजे डोक्यात डिझाईन करताना तन्मणीच डोक्यात होता आणि त्याच्यावर हा लॉंग केलेला आहे. तसेच हे इयरिंग आहेत. मंगळसूत्र मध्ये सुद्धा अजून एक डिझाईन आहे आपली मोरपंख मध्ये. आपल्या पेजवर आणि युट्यूबच्या चॅनलवर बघायला मिळेल. मस्त. आय थिंक हे एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी पण खूप कमाल ऑप्शन आहे. वेडिंग अॅनिव्हर्सरी, बर्थडे किंवा तर तुम्ही डोहाळे जेवणाला जाताय, तिथे ती जी मुलगी आहे, स्त्री आहे, तिला पण तुम्ही हे देऊ शकता. किंवा तर ज्यांचे आई वडिलांचे जेव्हा अॅनिव्हर्सरीज असतात ना, तेव्हा तुम्ही आईला असं काहीतरी द्या आणि बाबांना काहीतरी वेगळं तुम्ही असं कस्टमाइज वगैरे करून देताय, तसंही तुम्ही प्लॅन आउट करू शकता. बट दिस इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन गिफ्टिंगसाठी, कारण की हे कुठल्याही स्त्रीला कामी येणारच प्रोडक्ट आहे. त्यामुळे आय थिंक इट इज अ गुड टू गो ऑप्शन. आणि मोरपंख माझ्या मते कोणत्याही साडीच्या कलरवर जाईल आणि कोणत्याही साडीवरती ते छानच दिसणार आहे. मस्त. आणि मोरपंख डिझाईन क्रिएट करण्यामागे माझा मेन उद्देशच तो होता की आपल्या देशाचा नॅशनल बर्ड आहे, त्या थीमवर आपण काहीतरी बनवावं आणि त्यात मराठमोळ्या दागिन्यांना तो टच द्यायचा आहे. व्हेरी नाईस, अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट.
नेक्स्ट काय बघतोय आपण? या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असा एक मोत्याचा असा बारीक बारीक मणी आहेत, त्याला लॉरियल्स बोलतात, तर त्याचा असा हा नेकलेस आहे. हा पण एक खूप सुंदर असा लुक देतो आणि एलिगंट लुक आहे एकदम असा. हे प्रॉपर बोरमाळ जसे आधीच्या काळी आजी घालायची ना, एक्झॅक्टली हे बोरमाळेचेच मणी आहेत, फक्त ते थोडेसे ब्रास बेस प्रीमियम क्वालिटी, तर त्याच्यामुळे त्याचा एकदम असा गोल्डन लुक येत नाही, डिसेंट आणि मस्त, म्हणजे डिझायनर साडीवरती ते छान दिसेल अशा पद्धतीचं सुंदर. आणि इथे कमळाची डिझाईन, ही अजून एक कमलची वेगळी डिझाईन आहे आपली. या ठिकाणी हे मंगळसूत्र आहे, मॅचिंग चोकर आहे, तसेच याचे कानातले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता की हे नुसते इयरिंग आहेत, ह्याला आपण डँगलिंग केलेलं आहे. तर जसं पाहिजे आहे तसं आपण चोकरही खूप सुंदर आहे. सो 3 पदरी चोकर आहे आणि त्याच्यावरती हे मध्ये कमळाचं असं सुंदर डिझाईन लावण्यात आलेलं आहे, क्लास दिसतंय. तसंच ह्या ठिकाणी हा लांब हार आहे. इथे पण तुम्ही बघू शकता की खाली जे आहेत ते कमल डिझाईनचे पेंडंट्स आहेत. इयरिंग स्पेशली या ठिकाणी हे आय थिंक ते मेहंदीला वगैरे बसतात ना, हळदीला वगैरे, तर तसे यूज करू शकतो. खूप छान. आता आणखीन तुमच्या इथे 2 एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स ठेवण्यात आलेले आहेत आणि आय थिंक दे आर लाईक ब्राईड कॉम्बो ना. आपण ते एकदा प्रेक्षकांना दाखवूया. जे अपकमिंग वेडिंग सीझन आहे 2026चं, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही असे काही कॉम्बो सेट्स घेऊ शकता. आपण ह्याची डिटेलिंग आता पाहणार आहोत. ह्याची मला माहिती द्या. हा पूर्ण कॉम्बो सेट आहे तर? हो नक्कीच. ही आपली जी आहे ही बकुळ डिझाईन आहे. ही पण आपली सिग्नेचर डिझाईन आहे. या ठिकाणी बकुळ हे जे फूल आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ही डिझाईन केली आहे. स्पेशली जेव्हा महाराष्ट्रीयन आपण लुक म्हणतो, तर एक जसं मोती सगळ्यांना प्रिय आहे, तसंच एक गोल्डन लुकमध्ये आपण काहीतरी बनवावं, तर त्या हिशोबाने ही बकुळ डिझाईन आपण या ठिकाणी केलेली होती. आणि इथे हे फ्लॉवरचा लुक आहे, तर त्यामुळे प्रत्येक पीस आपण असा इंटरकनेक्ट केलाय, सो प्रत्येक गळ्याला तो बसेल. हा चोकर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा मिड लेंथ नेकलेस आहे असा. खूप सुंदर वाटतोय तो पण, म्हणजे फक्त तो आणि गळ्यात एक छोटं मंगळसूत्र तरी छान दिसेल. आपला कोल्हापुरी साज जो आहे, त्या कोल्हापुरी साजला डोळ्यासमोर ठेवून हा एक बकुळ साज डिझाईन आपण या ठिकाणी ही केलेली होती. बकुळ साज नाव पण किती सुरेख देण्यात आलंय, मस्त. आणि तिथे ते मंगळसूत्र आहे. हा, तसंच या सेम डिझाईनचं आपण हे असं मंगळसूत्र करतो. याची ही लेंथ जी आहे ती क्लायंट प्रमाणे कस्टमाइज होते. तसेच बकुळ डिझाईनचे इथे तुम्ही इयर कप बघू शकता, म्हणजे मराठीमध्ये जर आपण बोललो तर कान, जे पूर्ण कान भरलेले राहू शकतात या डिझाईन मध्ये. सेम तसंच तुम्ही इथे बघू शकता ही नथ आहे बकुळ डिझाईन मध्येच. म्हणजे प्रॉपर मराठमोळा जो लुक आहे ब्राईडचा तो कम्प्लीट होतोय ह्याच्यामध्ये. त्यानंतर इथे छोटा मंगळसूत्र आणि ते काय तिकडे ठेवण्यात आले ते? हे असे कानातलेच आहेत. जसं की हा साज जर तुम्हाला सिंगल विअर करायचा असेल तर त्याच्यावर हे असे इयरिंग येतील. जर तुम्हाला फक्त चोकर घ्यायचा असेल तर चोकरच्या डिझाईन प्रमाणे तसे इयरिंग असतील. त्यानंतर तुम्हाला मिडलेंथ नेकलेस घ्यायचा असेल तर असे 2 फुलांचं इयरिंग आहे. सो इयरिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स आपण देऊ शकतोय. बरं. आणि साधारण या कॉम्बोची किंमत कशी जाते? ह्याचा सिंगल स्टफ जो आहे तो मंगळसूत्र पासून जर आपण चालू केला किंवा नथ जी आहे ती 1250 ऑनवर्ड्स आहे. मंगळसूत्र 1950 पासूनचे आहेत. पूर्ण कॉम्बो जर आपण बघितला तर साधारण तसाच 20-25 हजाराच्या रेंज मध्ये जातोय. तरी पण तो व्हॅरीज होईल की क्लायंटच्या स्पेसिफिकेशन्स काय आहेत पर्टिक्युलर ह्या डिझाईनसाठी. ओके. सो हे तर झालं ह्याच्यामध्ये, पण समजा कोणाला कमळाच्या डिझाईन मध्ये असं कॉम्बो सेट हवाय तर तसंही तुम्ही एका ब्राईडला करून देऊ शकता? हो हो, आपण 2 आपल्या वेगवेगळ्या सिग्नेचर डिझाईन आहेत त्या आपण एकत्र करून कंबाईन करून आपण देऊ शकतो आणि आतापर्यंत असे क्लायंटला दिलेल्या पण आहेत. अरे वा, ग्रेट. नेक्स्ट आणखीन एक खूप मस्त असा कॉम्बो सेट दिसतोय, ह्याची पण माहिती द्या. हो नक्कीच. हा कमल डिझाईन कॉम्बो आहे आणि गेली जवळजवळ 1.5 वर्ष हा आपला ट्रेंड मध्ये चालू आहे. अजूनही खूप ट्रेंड मध्ये आहे आणि लिटरली स्टॉक राहत नाहीये. हा जो आपण डिस्प्लेला बघतो आहे हा सेम कमलचा चोकर आहे. सेम या ठिकाणी इंटरकनेक्ट केलेला आहे, सो गळ्याला तो बसेल. आणि इथे मुद्दाम मला स्पेसिफिक तुम्हाला सांगायचं, जसं की आपण मोरपंख डिझाईन नॅशनल बर्डच्या थीम घेऊन गेली आहे, तसंच आपलं नॅशनल जे फ्लॉवर आहे कमल, ती डोळ्यासमोर ठेवून ही कमल डिझाईन मी सिग्नेचर जी डिझाईन आहे ही क्रिएट केलेली होती. त्यामुळे इथे तुम्ही कमलच्या ठिकाणी बघूही शकता की ग्रीन कॉम्बिनेशन मुद्दाम दिलंय, सो ते नेचरला पण
रिलेट करेल. व्हेरी नाईस. खूप थॉटफुल आहेत डिझाईन सगळ्या. तसंच ह्याच्यावर मिड लेंथ हा नेकलेस आहे, लॉंग हार. चोकरमध्ये ज्यांना खूप हेवी नको असेल त्यांच्यासाठी हा सिंगल फ्लावर चोकर आहे. अजूनही चोकरमध्ये 2 डिझाईन आहेत ह्याच्या. तसंच मंगळसूत्र आहे. सो हा 3 ह्याचा आहे, जसं Yes, तुम्ही मगाशी 3 सांगत होतात. हां. व्हेरी नाईस. सेम या ठिकाणी असेच इयर कप आहेत कमलचे. हेही इयर कप पूर्ण कानभर हे इयरिंग्स बसतात व्यवस्थित असे. तसेच ह्या डिझाईनला खोपा आहे. हा पण खोपा तुम्ही बघाल तर हा पूर्ण असा स्ट्रेचेबल आहे, फ्लेक्झिबल आहे आणि तेवढीच त्याला स्ट्रेंथ पण आहे की कसंही वाकवलं आणि कसंही यूज केलं तरी सुद्धा तो खूप छान असा आंबाड्यावर बसू शकतो. मस्त असं आहे. आणि सेम डिझाईन मध्ये आपण ही नथ बघू शकता. नथीला पण आपण पाहिजे तर त्याला प्रेस किंवा पाहिजे तर पिअर्सिंग दोन्ही करू शकतो. आणि ह्या कॉम्बोची रेंज ही आपण नथीपासून जर स्टार्ट केली तर 1250 पासून स्टार्ट होते ते अप टू 22,500 23,000 ह्या रेंजमध्ये पूर्ण कमलचा हा कॉम्बो. मला असं वाटतं की हे खूप चांगलं ऑप्शन आहे त्यांच्यासाठी जे बेबी शॉवरची ज्वेलरी असते है ना, म्हणजे फुलांचे दागिने नको आहेत ज्यांना, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. कॉस्ट बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ते दागिने आम्ही एकदाच वापरणार, नंतर वापरात येणार नाहीत. तर मग आय थिंक असं काही घेतलं तुम्ही तर तुम्ही हे वर्षानुवर्ष वापरू शकता. मल्टीपर्पज यूजचा हा सेट आहे की तुम्ही फक्त एक घालायचं तर एक घाला, मोठं घालायचं तर मोठं घाला, चोकर हवंय तर फक्त तेवढं, नथ हवी आहे तर फक्त तेवढी, कानातलं हवंय आणि फक्त तुम्हाला सिंपल सोबर लुक हवाय तर तसं. म्हणजे हे तुम्ही बऱ्याच इव्हेंटसाठी वर्षानुवर्ष वापरू शकता अशा पद्धतीचा सेट आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे. आता येऊयात मुद्द्यावर. समजा मला घर बसल्या खरेदी करायची आहे, समजा मी मुंबईकर किंवा ठाणेकर नाहीये, तर मी शॉपिंगची प्रोसेस कशी आहे आपल्याकडे? आपल्याकडे जर दागिन्यांचा परचेस करायचा असेल तर आपण सगळ्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत. ओके. आणि सगळ्या DMs मध्ये सगळ्या कॅप्शन्स मध्ये आपण नंबर्स रिफ्लेक्ट केलेले आहेत आपले. तर भावा क्रिएशनच्या इंस्टाग्रामच्या पेजवर, भावा क्रिएशनच्या युट्यूबच्या चॅनलवर किंवा फेसबुकच्या पेजवरही प्रत्येक रील आणि पोस्टमध्ये आपण नंबर जे आहेत ते मेन्शन करतो. सो तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करूनही ऑर्डर देऊ शकता. ग्रेट. आणि मंडळी, ताईंनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं त्यांची वेबसाईट पण आहे. तर वेबसाईट कोणत्या नावाने सर्च करायची तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, त्याचसोबत त्यांचं युट्यूब पेज आणि वेबसाईट सगळ्याचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता आणखीन एक महत्त्वाचं, ज्यांना खरेदीला यायचं आहे, आपले वर्किंग आवर्स काय आहेत? मंडे टू सॅटर्डे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर शॉप ओपन असतं. संडे जे आहे ते संडे क्लोज असतं. आणि डायरेक्शन जर तुम्हाला घेऊन यायचं असेल तर भावा क्रिएशन गुगल मॅपला लोकेशन अवेलेबल आहे, तर तुम्ही डायरेक्टली डायरेक्शन घेऊन येऊ शकता. मस्त. आणि मंडळी, ऍड्रेस सांगायचं झालं तर ठाणे वेस्टमध्ये चरई या एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला सुशीला अपार्टमेंट दिसेल. खूप इझी लँडमार्क आहे आणि मेन म्हणजे गल्ली भोळ्यात जायची गरज नाहीये. ताईंनी जसं सांगितलं की गुगल मॅपचं लोकेशन तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल आहे. तर गुगल मॅप्सची लिंक पण मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि ताईंचा कम्प्लीट ॲड्रेस भावा क्रिएशन ठाणे वेस्ट चरई या एरियामध्ये आहे. पूर्ण ॲड्रेस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. ताई, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. मंडळी, तुम्हाला ताईंचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांचं सुद्धा यूट्यूब पेज जाऊन नक्की त्यांना जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्यांच्याकडे वेगवेगळे ट्युटोरियल व्हिडिओज आहेत. तुम्हाला घर बसल्या काही करायची इच्छा असेल, शिकायची इच्छा असेल, काहीतरी वेगळं आर्टिस्टिक करायची इच्छा असेल तर नक्की जाऊन त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांच्या सगळ्या व्हिडिओजचा नक्की लाभ घ्या. आणि तुम्हाला सुद्धा जर इथे येऊन शॉपिंग करायची आहे तर स्क्रीनवर ॲड्रेस देते आणि बाकीचे सगळे डिटेल्स मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते विसरू नका. थँक्यू सो मच ऐश्वर्या की तुम्ही मुद्दाम आपल्या स्टुडिओला व्हिजिट दिलीत आणि सगळे जे आपले प्लॅटफॉर्म आहेत आणि आपण कसं वर्क करतो याबद्दल खूप सुंदर आणि खूप छान अशी माहिती दिलीत. तर तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना मीही खूप धन्यवाद मानते. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर वन्स अगेन. माय प्लेजर. कारण की मला तुमचं कलेक्शन पर्सनली जेव्हा मी स्वतः पाहते तेव्हा खूप आवडतं. मला असं होतं की प्रेक्षकांना पण ते पसंत पडावं. ऑफकोर्स त्यांना आवडणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कसं वाटतंय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.